त्यानिमित्त एका भगवंताची चर्चा बैठक चालू आहे। या चर्चा बैठकीमध्ये शिक्षित दादा भगवान बाबांनी उपस्थित आहे। भगवंताला माझा प्रणाम। तसेच आपले सर्वांचे सद्गुरू महान त्यागी बाबा जिंदेजी उपस्थित आहे। बाबाला माझा प्रणाम। तसेच आपले सर्वांचे मातोश्री आई उपस्थित आहे। आईला माझा नमस्कार। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे नमस्कार। तसेच या योगा परिसरातील मार्गदर्शक शंभू पंचभूत साहेब उपस्थित आहे, यांना माझा नमस्कार। तसेच हेराव काका नमस्कार। तसेच माझे मार्गदर्शक राघवकर काकाजी उपस्थित आहे, यांना माझा नमस्कार। तसेच त्यांना माझा नमस्कार। मार्गदर्शनाचे कारण माझ्या परिवारात आमच्या परिवारात दुःख होते, माझ्यावर बी दुःख होते, माझ्या मुलीवर बी दुःख होते। पण आम्ही मार्गापूर्वी अनेकांमधून आलो, त्या मार्गाची रीती गणना करत होतो। कोणाला होतं एक ना एक दिवस या मार्गात या लागते आणि माझ्या मुली करता माझ्या परिवाराला दुःख होतं। म्हणजे असं होतं का आम्हाला घालणार राहत होता किंवा बी आम्हाला चक्कर येऊन आम्ही पळत होतो। माझ्या मुलीलाही पुरस्कार लोकांनी दिलेली अशा दचकल्यासारखी देवी होत होती। मग आम्ही असे दोन म्हणजे सर्व बोललो, दवाखाने गोवाबाजी सर्व केलं वगैरे, पण आम्हाला कुठेच आराम लागला नाही। आणि आम्ही एक दिवस निश्चय केला, आमच्या परिसरात आमच्या घराबद्दल 2-4 शेतकऱ्याचे घर आहे, त्यांना आम्ही घरात जाऊ आणि संध्याकाळी विचार करून सकाळी आम्ही गावाच्या शेवकाला घेऊन आम्ही पालडी परिसरात त्यांनी आम्हाला चोपकर काकाजी यांच्याकडे नेलं आणि आम्हाला त्यांनी विचारपूस केली, तर तुम्ही कशासाठी मार्गात येऊन आले आणि आपली सांगितली काय आम्हाला त्रास आहे, तर ठीक आहे म्हणे, पण तुम्ही ह्या मार्गात मरा लागतो म्हणे। मी मराले का म्हणे काकाजी आम्ही मराले तयार आहे, पण आम्ही कसं मरा लागतो बा तुम्ही सांगा बाबूला। तर काही नाही म्हणून येतात बाबाने दिलेल्या तत्व सध्या निघालं त्याला लागेल बाबाच्या कार्य करायला लागेल म्हणलं ठीक आहे काकाजी आम्ही करू म्हणलं। त्यांनी आम्हाला 3 दिवसाचे कार्य दिले। आम्हाला 3 दिवसाचे कार्य चित्रपणे पार पडले चांगले आणि आपण मार्गात आल्यावर काही चुका लपून ठेवतो, काही सांगत नाही, कधी कधी लक्षात नाही राहत। मग काही दिवसाला आमच्या चूक लक्ष नाही आराम लागला आम्हाला, पण कधी तसंच होत राहील। मग आम्ही चूक लक्षात आणली आणि काकाजी आणि तुमची चूक असेल कोणती ना कोणती लक्षात आणली, मग ते चूक आली आमच्या लक्षात। तर मी म्हणलं काकाजी मी म्हणलं नागवते म्हणजे आम्ही होतो तिथे आम्ही दवाखाने देत होतो, हे काही चूक आम्ही शब्द सोडवला नव्हता, तर ते आम्ही काकाजीवर सोडवला। ते चूक सोडवल्यावर आमच्या वर्षातच आम्हाला काकाजीने त्याग दिला। त्यागामध्ये त्याग बी चांगला पद्धतीने पार पडला आणि माझ्या मुलीमध्ये शिक्षण घेऊन आम्ही भगवंताला योग मागवला, शिक्षणाच्या मागणीने मागवला। त्या भगवंता मला शेवटाचा मुलगा मिळाला पाहिजे। त्या भगवंताची एक एवढी कृपा आहे का भगवंताला शेवटाचा मुलगा मिळून दिला आणि योग अधिक आम्ही मागितला का 2 वर्ष झाले आमच्या मुलीला काही पुत्र संतांचा, तर बाबांनी भगवंताला थोडी योग दिला का किती भगवंताची कृपा मिळाला म्हणून। आणि आता 3 वर्षाची माझी नातू आहे, आता 3 वर्षाच्या दिवाळी होती, 2 जुनवार नातू आहे मला, एवढी भगवंताची कृपा आहे। म्हणून आपल्याला बाबांनी दिलेला तसं सध्या मिळालं चालण्याची गरज आहे। मी पण त्याला मी चालू आपल्याला नमस्कार धन्यवाद डॉक्टर सुंदरचा अनुभव सांगल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद। हा त्याचा लाईव्ह आहे आणि एक मार्ग चॅनलवर सुरू आहे।
म्हणून सर्वांनी चांगले अनुभव सांगावे असून त्यांना आग्रह विनंती करतो। यानंतर पारडी परिसरातील बाबाची सेविका जयसेविकाई लोहारे हे थोडक्यात अनुभव सादर करतील आणि वेळेच्या अभावी आपण एकटेने प्रणाम करू। भगवान बाबा हनुमान चर्चा बैठकीत उपस्थित भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे, बाबाला माझा प्रणाम। तसेच महान त्यागी बाबा झुंदेजी उपस्थित आहे, बाबाला माझा प्रणाम। माननीय मंच, सेवक सेविका, बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार। बघा, मी सुद्धा मार्गात येण्याचं कारण म्हटलं म्हणजे तर माझ्या पण पतीला मुरेच झालेली होती। आमच्या घरी एक आणि त्यांनी माझे त्या दिवशीपासून माझ्या पूर्ण फॅमिलीतले सगळेजण माझा राग करायचे आणि मी कुणालाच माझी समस्या सांगू शकत नव्हती त्यावेळेला। आणि असं मी खूप वर्ष दिवस काढले, कोणी घरी रागवायचं, बोललं नाही, सेवा करतो फुकट मध्ये औषध देतो म्हणे, पण माझ्या म्हणे पायाचे ठुटरे बसत नाही म्हणे, नाहीतर मी असं करून घेते की मी परमात्मा एकच्या मार्गात येऊन जाते। असं काही झालं तर माझं कसं होणार, माझा कोण सांभाळ करणार? आई वडील माझे खूप गरीब आणि माझ्या लग्नाला खूप वर्ष नव्हते झाले, मी त्यावेळेला मला वाटते 21 वर्षाचीच असेल, कसं करणार? माझ्या पाठीमागे आणखी 2 बहिणी आहे। तर मी खूप काही विचार केला आणि मला असं वाटलं की चला खूप काही प्रयत्न तर करून घेतलेच आपण, तर आता परमात्मा एकच्या मार्गात येऊन जाऊ। आणि आमच्या बाजूला सेवक राहतात पत्नीचे, त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि आम्ही सगळं सांगितलं त्यांना, तर त्यांनी आम्हाला चोकर काकाजीकडे नेलं आणि चोकर काकाजीला आम्ही हे सगळं समस्या सांगितली। तर एवढी हालत नव्हती, ते उभे पण राहू शकत नव्हते, तर त्यांना ट्रीटमेंटसाठी मेडिकलला भरती करण्यात आलं आणि मी घरी एकटी माझ्या 2 मुलांना, 1 मुलगी आणि मुलगा घेऊन विनंती प्रार्थना करायची आणि मी सांगायची की भगवंता माझ्या पतीची तब्येत लवकरात लवकर बरी करा आणि त्यांना घरी परत वापस लवकर। असं एवढा अनुभव घडला की हॉस्पिटल मधून फोन आला की त्यांचं ब्लडिंग जाणं बंद झालं। ब्लडिंग जाणं म्हणजे त्यांना इतकं जात होतं की ती पूर्ण रंगून जायची, एका दिवशी ग्लास एवढं ब्लडिंग जायचं। मला वाटते किचन मध्ये गेली असेल। मग माझा मुलगा शाळेतून आला, 2-3 दिवसाच्या नंतरची गोष्ट आहे ही, तर तो म्हणते मम्मी या भांड्यांमध्ये ना भांड्यांमध्ये पाल आपण तर स्वतः धुवून आणि कोणती पण वापरतो भांड, पण पोरांचं कसं आहे, कसं पण भांड किंवा ग्लास वगैरे घेऊन पाण्यात वगैरे टाकतील, तर त्या पालला हाकलण्याचा खूप प्रयत्न केला। तर मी जशी किचनची खिडकी ओपन केली ना, तर ती बाहेर गेली। मला वाटलं का आता ही बाहेर गेली, येणार नाही। ती लगातार 4 दिवस माझ्या त्या किचनच्या खिडकी पाणी टाकलं तरी ती काही जात नाही। पाणी टाकलं दुसऱ्यानंतर वरून, तर दुसऱ्या दिवशी काय झालं, सकाळी विनंती करायची असल्यामुळे सगळ्या मुलांनी आंघोळ वगैरे केली आणि मी पोछा लावायला गेली। तर मी असं इमॅजिन पण नाही केलं की मी आता पडणार आहे म्हणून, आणि 4-3 पायरीवरून गेला आणि माझ्या खांद्याला हाताला लागलं, तेव्हाच लक्षात आलं मला काही दुःख आहे म्हणून। इथे इतकं एवढ्या जोराने पडली, माझे पती माझ्या समोरच उभे होते बाहेर ब्रश करत। तर बघा, भगवंताची इतकी मोठी कृपा असते आणि फक्त आपल्याला सकाळची विनंती आणि प्रार्थना करूनच चालणार नाही, तर कसं आहे, सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर नाही का, आपल्या परिवारामध्ये एकता असणं खूप जरुरी आहे। आपल्याला खास करून तर माहिती का होतं, त्याने खुशीनेच पाठवलं होतं आणि मी गेली माझ्या वडिलांच्या घरी 1-2 दिवस राहिली। तर माझ्या वडिलांनी मला रेल्वे स्टेशनवर आणून दिलं उमरेडच्या। माझे वडील राहत होते बैनाबाई नगरला रूम करून। तर मी म्हटलं पप्पा रागवून म्हटलं, तर माझे वडील म्हणाले ठीक आहे म्हणे, सर्जरी हा रडला तिथून का 12-15 रुपये तर तिकीट लागते म्हणे भांडेवाडीला याला, एका तासाचं काम आणून देईल म्हणाले। तर मी पण याला ठेवून दिलं आणि हा बघा याने काय केलं, आम्ही काय दिसत आहे मी आता, हा कसा कुठून येत आहे एवढूसा माझा मुलगा, आणि मी दुरून बघत आहे का हा छोटासा म्हणजे थोडीशी लांबच होती ट्रेन, हा त्या ट्रेनच्या समोर हा धावत होता आणि मी बघून राहिलो। मला खूप असं वाटलं की याची धावण्याची स्पीड काय म्हटलं आणि माझ्या ट्रेनची काय स्पीड आहे असं म्हणून माझे वडील माझ्या सोबत होते आणि मी खूप रडायला लागली। सगळे लोक बघायला लागले, माझ्या हातामध्ये जे बॅग होती ते सगळं मी फेकलं आणि मी सामोरून धावायला लागली। माझ्या वेदांत 2 साईडला पण हा ऐकत नव्हता, याला माझा आवाज जात नव्हता आणि हा
बिलकुल ट्रेनच्या मागे समोर समोर धावत होता, मागे नाही समोर धावत होता. आणि जशी ट्रेन आता माझ्या जवळात हा दिसायला लागला स्पष्ट, तेव्हा इथून तर मला वाटते हा आपल्या गेट पर्यंत एकदम हे म्हटलं का आता काही खरं नाही. म्हटलं मी यांना असं म्हटलंच नसतं का मला एकटी तुम्ही कधी, आता मी यांना काय उत्तर देईन. हा फक्त धावणे त्या गोट्याच्या पटरीवरून धावणं म्हटलं म्हणजे किती किती कळती जातं त्याचं सगळ्यांना माहित आहे. आणि मी आता चूक लहान केली तर याला असं याला काहीच आहे म्हणजे हा मोठी चूक करण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. पण जरी का मी याला इथेच हे दिली तर याला हे आठवणार यार मी हे असं नाहीच करायला पाहिजे होतं. आपण भगवंतांना मला भेटेल म्हणून मी कधीच सोचलंच नव्हतं त्यावेळेला. मी तर असं सांगते स्पष्ट बघितलं असतं तरी 2 शब्द संपवतो. सर्वांना माझा नमस्कार. धन्यवाद ताई, सुंदरसा अनुभव सादर केल्याबद्दल पुन्हा धन्यवाद. यानंतर दुर्गाव परिसरात मानवराव घडणारे थोडक्यात अनुभव सादर करतील अजून त्यांना विनंती करतो. सर्व सेवक सेविकांकडून एकटे भगवंताला आणि बाबाला प्रणाम करू. भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम. महान त्यागी बाबा जगदीश जी को प्रणाम. परमात्मा नमस्कार. परंतु परमात्मा हे सेवक आदेशाप्रमाणे आज गुरगाव आराधा वगैरे या परिसरामध्ये बारामती सेवक आदरणीय सचिन भाऊ भगत यांच्या निवासस्थानी नवे मासिक हवन कार्य नुसते 4 बनलेले आहे. आणि त्या प्रीत्यर्थ एका भगवद्गीताची चर्चा बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. आणि ह्या बैठकीमध्ये सृष्टीचे निर्माता बुद्धीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत. भगवंताला माझा प्रणाम. त्याप्रमाणे एका परमेश्वराच्या मानवाला परिचय करून देणारे अंधश्रद्धा वाईट व्यक्तीतील आणि जातीय भेदभाव नष्ट करणारे आम्हा सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान पैकी बाबा जिंदगी सुद्धा उपस्थित आहेत. बाबांना सुद्धा माझा प्रणाम. त्याप्रमाणे बाबाच्या संघटना जीवनामध्ये बाबांना अवरात्र 5,000 यांना सर्वांची लाडकी आई वाराणसी गुरुदेवजी. त्याप्रमाणे आजच्या नाशिकमध्ये हवन करायची चर्चा बैठकीचे अध्यक्ष आणि ते बालमित्र आदरणीय आणि गटातील कार्यकर्ते आदरणीय सागरजी पाणी साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे त्या बैठकीत प्रामुख्याने उपस्थित जगदंबारला भांडीवाडी या परिसरातील आदरणीय मार्गदर्शक घटनांचे मार्गदर्शक अरुणजी जालोकर काकाजी यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याप्रमाणे खरवी या परिसरातील गटनंबर 8चे मार्गदर्शक आदरणीय सहकारी भगवंत यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याप्रमाणे भिलगाव या परिसरातील गट नंबर 9चे मार्गदर्शक आदरणीय श्यामभाऊ चौथमुदी यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे गटातील आलेले कार्यकर्ते आदरणीय सार्वजी लोहारीजी आणि समस्त आदरणीय मंच या सर्वांना माझा नमस्कार. त्याचप्रमाणे आदरणीय ऋषीजी सहारे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार. त्याचप्रमाणे बैठकीला आवर्जून सेवक सेविका बाळ गोपाल या सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. मला या ठिकाणी अनुभव सादर करायला सांगितले आहे तर मी एक अनुभव सादर करतो. मागील पूजागिरी कार्यक्रम दुर्गाव परिसरामध्ये 9 ऑक्टोबरला सादर झालेले आहे. आणि त्या पूजागिरी होण्याच्या माझ्याकडे उपक्रम असतो रांगोळीचा आहे. आणि रांगोळीचा उपक्रम असता मी रांगोळीला काढायला तयार झालो आणि रांगोळी काढता काढता त्यामध्ये शिंगाची भेटी दाखवायची होती. तर करता करता मी ते शिंगाने काढला आणि मला काही 2-4 सेविकांची मदत हवी होती पण ती मला मिळाली नाही. पण चंद्र पंचमध्ये यांच्या शेजारी एक सोनाने मदनकर राहते तुझ्याकडे गेले म्हणजे ताई मला ते होते मदत करतील का. तुम्ही हो बाबा मी करतो म्हणजे ते आली
मी रांगोळी काढताना तुला म्हटलं फक्त तू रांगोळी घे रांगोळीचा आणि रांगोळीमध्ये तू रांगोळी कर. तेवढा संभव तुझ्याकडे आला की रांगोळी काढत मी आपलं काही करत होतो आणि तुला एक शब्द म्हटलं ह्या रांगोळी लोकांनी जे भगवंताची प्रतिमा काढत आहोत त्या प्रतिमेला कोणत्याही स्त्रीचा हात लागला नाही पाहिजे किंवा ती रांगोळी स्त्रियांनी बुजवत करायची असते. इथे मध्यभागी ती व्यक्ती लोकांनी करते. आता असं म्हटल्यानंतर तेवढं संभवाला आपल्या गटातील मार्गदर्शक चौधरी साहेबांनी काहीतरी म्हटल्यानंतर मला ते काय ऐकायला मिळालं मी आपल्या कामात मग्न होतो. पण तिच्यामुळे काहीतरी वाटलं असेल आणि ती तिने रांगोळी थोडीशी पूर्णपणे केली आणि ती निघून गेली. आता भाईने म्हटलं असेल मला असं वाटतं की माझ्या मनातलं काही बोल त्या स्त्रियांनी या ठिकाणी सिंबलमध्ये कोणता हातभार लावू नये. फक्त ती रांगोळी तो एकटाच काढू